श्री स्वामी समर्थ। अविधवा नवमी हा पितृपक्षातील एक विशेष दिवस आहे, जो आपल्या दिवंगत सुहागिनी स्त्रियांचे म्हणजेच ज्या स्त्रिया पतीच्या मृत्यूपूर्वी निधन पावल्या आहेत, अशा स्त्रियांचे श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी साजरा केला जातो। अविधवा म्हणजे ज्या स्त्रिया विधवा झाल्या नाहीत आणि नवमी ही या दिवसाची तिथी आहे। या दिवशी कुटुंबातील दिवंगत सुहागिन स्त्रियांना श्राद्ध, तर्पण आणि पूजा करून त्यांची आत्मा शांती आणि मोक्षासाठी प्रार्थना केली जाते। अविधवा नवमीचे महत्त्व। हिंदू धर्मात पती पत्नीच्या नात्याला अत्यंत पवित्र मानले जाते। एक स्त्री जी आपल्या पतीच्या हयातीतच मरण पावली तिला अविधवा म्हणून ओळखले जाते। अविधवा नवमीचा उद्देश या सुहागिन स्त्रियांना सन्मान आणि आदरपूर्वक त्यांचे श्राद्ध करणे हा आहे। पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी विविध श्राद्धविधी पार पडतात आणि या दिवशी विशेषतः या स्त्रियांच्या आत्म्यांना तृप्ती देण्यासाठी पूजा केली जाते। अविधवा नवमीची पूजा का करावी? ज्या स्त्रियांनी आपल्या जीवनात पतीची साथ गमावली नाही, त्यांच्या आत्म्याला शांती देणे आणि त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती करणे हे आवश्यक मानले जाते। अशा सुहागन स्त्रिया ज्या पतीच्या मृत्यूपूर्वीच दिवंगत झाल्या, त्यांचे श्राद्ध करण्याची परंपरा अविधवा नवमीला आहे। यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती प्राप्त होते आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद राहतात असा विश्वास आहे। अविधवा नवमीची पूजा कशी करावी? स्नान आणि शुद्धता। पूजा करण्यापूर्वी स्नान करून शरीर आणि मन शुद्ध केले पाहिजे। या दिवशी साधे कपडे परिधान करून पवित्रतेची भावना ठेवणे महत्त्वाचे आहे। पिंडदान। पिंडदान हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे। पितरांच्या आत्म्यांना तृप्ती देण्यासाठी पिंड अर्पण केले जाते। तांदूळ, ज्वार आणि तीळ यापासून तयार केलेले पिंड सुहागन स्त्रियांना अर्पण केले जाते। तर्पण। तर्पण विधीमध्ये पवित्र जल आणि तीळ यांचा वापर करून पितरांना पाणी अर्पण केले जाते। या तर्पणाने आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते। श्राद्धविधी। या दिवशी दिवंगत सुहागन स्त्रियांचे श्राद्ध केले जाते। श्राद्धविधींमध्ये मंत्रपठण, पिंडदान, तर्पण आणि ब्राह्मणांना भोजन देणे याचा समावेश असतो। ब्राह्मणांना किंवा काही गरजू व्यक्तींना भोजन दान करणे, वस्त्रदान करणे हे देखील महत्त्वाचे मानले जाते। विशेष मंत्रपठण। अविधवा नवमीच्या दिवशी खास मंत्र आणि श्लोकांचा जप केला जातो, ज्यामुळे आत्म्यांना शांती मिळते। पितृसूक्त किंवा रुद्रपाठ यासारख्या मंत्रांचे पठण केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते। साधे भोजन। या दिवशी शाकाहारी, साधे आणि सात्विक भोजन केले जाते। घरातील सदस्यांनी साधे जेवण करून पितरांना तर्पण अर्पण करावे। अविधवा नवमीला कोणत्या वस्तूंचे दान करावे? दानधर्म हा अविधवा नवमीचा एक महत्त्वाचा भाग आहे। या दिवशी केलेले दान आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती देण्यास उपयुक्त ठरते। येथे काही वस्तूंचे उदाहरण दिले आहे, जे या दिवशी दान केल्या जाऊ शकतात। अन्नदान। गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते। पितरांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी अन्नदान अत्यंत महत्त्वाचे आहे। वस्त्रदान। ब्राह्मण किंवा गरजू लोकांना वस्त्रांचे दान करणे देखील पुण्याचे कार्य आहे। सुहागन स्त्रियांसाठी नवीन कपड्यांचे दान शुभ मानले जाते। धन आणि धान्याचे दान। या दिवशी धान्य, विशेषतः तांदूळ, ज्वारी, गहू यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते। तीळ आणि तांदूळ। तिळाचे महत्त्व पितृपक्षात खूप आहे, त्यामुळे तीळ आणि तांदूळाचे दान केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती प्राप्त होते। अविधवा नवमीची कथा आणि इतिहास। अविधवा नवमीचा उल्लेख पुराणांमध्ये आणि हिंदू धर्मातील काही ग्रंथांमध्ये सापडतो। असे म्हटले जाते की पतीच्या हयातीत मरण पावलेल्या सुहागन स्त्रियांचे आत्मे विशेष देखरेखीची गरज असते, कारण त्यांनी विधवेत्वाचे दुःख अनुभवलेले नसते। त्यांच्याशी संबंधित श्राद्धविधी योग्य प्रकारे पार पडल्यास त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळतो आणि त्या कुटुंबाला आशीर्वाद देतात। या कथेचा आधार धार्मिक विश्वासांवर आहे, ज्याचा उल्लेख कुटुंबातील दिवंगत स्त्रियांचे आदरपूर्वक स्मरण करणे आणि त्यांच्या आत्म्यांना शांतता प्राप्त करून देणे हा आहे।
अविधवा नवमीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. अविधवा नवमीचा उद्देश केवळ श्राद्धविधी करणे नसून हे एक प्रकारचे आत्मचिंतनही आहे. आपल्याला आपल्या कुटुंबातील दिवंगत स्त्रियांचे स्मरण करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची संधी देते. त्यामुळे आपली कुटुंब संस्था मजबूत होते आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. अविधवा नवमीसाठी काही विशेष स्थान. भारतात अनेक ठिकाणी अविधवा नवमी साजरी केली जाते. काही प्रमुख ठिकाणे जसे की गया, वाराणसी, प्रयागराज या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जाऊन पिंडदान आणि श्राद्धविधी करतात. या ठिकाणी श्राद्धविधी करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी घरांघरांमध्ये अविधवा नवमीला श्रद्धांजली वाहिली जाते. अविधवा नवमी साजरी करताना घ्यावयाची काळजी. स्नान आणि शुद्धता. पवित्र मनाने आणि शुद्ध शरीराने पूजा करणे आवश्यक आहे. फळ आणि जलस्नान केल्यास विशेष महत्त्व आहे. विधी योग्य पद्धतीने करणे. पूजाविधी योग्य पद्धतीने आणि श्रद्धापूर्वक करणे आवश्यक आहे. मंत्रपठण आणि तर्पणविधी नीट पार पाडणे महत्त्वाचे आहे. सात्विक आहार. या दिवशी सात्विक आणि शाकाहारी भोजन करणे योग्य ठरते. तामसिक आहार टाळावा. दानधर्म आणि पूजा. दानधर्म केला जात असताना तो श्रद्धापूर्वक करावा. कोणतीही गोष्ट दान करताना ती पवित्र आणि उपयोगी असावी. अविधवा नवमीच्या पूजेनंतर काय करावे. अविधवा नवमीची पूजा आणि श्राद्ध केल्यानंतर पितरांसाठी केलेले दानधर्म आणि तर्पणाने कुटुंबावर चांगले परिणाम होतात असे मानले जाते. या दिवशी घरातील सदस्यांनी परस्परांशी प्रेम, आदर आणि एकमेकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी. या पूजेनंतर कुटुंबात सुसंवाद आणि शांतता वाढते असे मानले जाते. अविधवा नवमी हा पितृपक्षातील एक पवित्र दिवस आहे, जो आपल्या दिवंगत सुहागन स्त्रियांच्या स्मृतींना आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी साजरा केला जातो. याच्या माध्यमातून कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद येतात आणि पितरांचे श्राद्ध पूर्णत्वास जाते. या दिवसाच्या निमित्ताने केलेली पूजा आणि दानधर्म आपल्याला केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक बंधही अधिक मजबूत करण्यास मदत करतात. तर आपणास आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.